मिशोवरून मला हे खूप छान एक हे भेटलेलं बेबीज फ्रूट फीडिंग बोलू शकता किंवा सिलिकॉन टूथब्रश बोलू शकता। तर हे मी मिशोवरून सर्च केल्यानंतर मग मला हे भेटलं। तर याचा मला खूप उपयोग झाला। बिया असलेली फ्रूट्स त्यामध्ये टाकून बाळाला देऊ शकता। इथे मी आता डाळिंब सोलून मग ते त्याला खायला दिलेलं होतं। तो डाळिंब खाऊन मस्त एन्जॉय करत होता, मस्त खेळत वगैरे। आमची अशीच मजा मस्ती चालू असते। बघताय तुम्ही लपाछपीने खेळतोय आम्ही। त्यानंतर किचनमध्ये जेवण बनवायसाठी आले मी। तर इथे मी 5 वांगी घेतली होती। तर मी असा प्लॅन केलेला की भरली वांगी करावी, कारण बरेच दिवस झालं भरली वांगी खाल्ली नव्हती। मग म्हटलं चला तर आज वांगी पण आहेत तर करूया भरली वांगी। तर मग मजा मस्ती झाल्यानंतर मग स्वयंपाक करायला घेतला। तर कांदा कट करून घेतल्यानंतर टोमॅटो पण बारीक असं कट करून घेतला। त्याच्यानंतर जे वांगी होती ती स्वच्छ धुवून घेतलेली होती आधीच। तर वांगी टोमॅटो वगैरे धुवून घेतले आणि वांग्यांना छानपैकी अशा वांग्यांना चिरा मारत असताना इथं माझी एक छोटी चूक झाली। ती म्हणजे वांगी तर मी कापायला घेतली, पण जे कट केल्यानंतर मी वांगी आहे ना चुकून मी डाव्या साईडलाच दाखवते। तर उजव्या साईडला दाखवायला पाहिजे होतं, पण ते मी डाव्या साईडलाच चिरा मारतेला दाखवत होते। तर तुम्ही समजून घ्या, तुम्ही नवीन यूट्यूबर आहे। अजून म्हणजे कॅमेऱ्याला फेस करायला अजून मला म्हणजे जमत नाही आहे, कारण कधी काय होते की कॅमेरा बंद राहतो आणि मग माझं शूट म्हणजे चालूच असतं हे करायचं। आणि इथे पण मी आता काय ते ह्याच्यामध्ये टाकले ते शूटच नाही झालं। त्याच्यानंतर मग मला लक्षात आलं, अरे बापरे शूटच नाही केलं आपण। म्हणजे अशा गोष्टी होत आहेत आता। तर जाऊ दे, हे सगळं तर होतच राहणार। जोपर्यंत व्हिडिओ बनवायला शिकत नाही तोपर्यंत ह्या अशा गोष्टी होतच राहणार। तर इथे मी मसाल्यामध्ये काय घेतलेलं, तर शेंगदाणे, खोबरं, थोडंसं जिरं, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या। त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं होतं, कोथिंबीर घेतली होती। तर हे सगळं मिक्स करून म्हणजे मिक्सरला वाटून घेऊन त्याच्यानंतर कांदा, टोमॅटो, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ थोडंसं तर टाकलंच होतं आपण, तर थोडंसं अजून टाकलं आणि मस्त मिश्रण हे करून मग मी सारण तयार करून घेतलं हे पूर्ण। आणि मस्त एक करून अशी वांगी भरत होते। तर मी ॲक्च्युली घेतली होती 5 वांगी, पण नंतर विचार केला आम्ही दोघंच आहे खायला, तर कशाला उगाच म्हणजे 5 वांगी जास्त होतात ना, तर 2 वांगी बस होतात, म्हणून मग 4च वांगी करायला घेतली मी। आणि जे उरलेलं सारण होतं ते तसंच ठेवून दिलं। ते मी नंतर फोडणीमध्ये तेच टाकणार आहे। तर इथं कुकर मी ठेवला गॅसवरती आणि गॅसवरती कुकर ठेवल्यानंतर आता कुकरमधलं दिसत नाही तुम्हाला, कारण मला इथे समजलं नाही मी कसा कॅमेरा पकडावा। त्यामुळे मी नंतर मोबाईलच हातामध्ये घेतला आणि नंतर मग शूट केलं। तर मग नंतर तेलामध्ये जे उरलेलं सारण होतं ते टाकलं आणि मग हळद थोडीशी आणि मग लाल तिखट टाकलं आणि मग जी वांगी होती ती टाकून घेतली आणि थोड्या वेळासाठी मग प्लेट झाकून ठेवली। मग छान वांगी अशी थोडीशी कलर त्याचा चेंज झाला होता, मऊ झाली होती थोडीशी। तर त्याच्यानंतर मग मी छान अशी परतून घेतली त्या वांग्यांना। बघू शकता तुम्ही मस्त अशी कलर पण थोडा चेंज झालेला होता। आणि जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये मग पाणी टाकून मग तेच पाणी मी यामध्ये टाकून घेतलं। मग थोडंसं त्याला हलवून वगैरे घेतलं, मिक्स वगैरे केलं छानपैकी। आता मीठ टाकायची काही गरज नाही आहे, कारण आपण ऑलरेडी त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे छान। तर त्यामुळे तर आता इकडे कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत मी भाकरी करायला घेतल्या। मग पटपट अशा भाकरी करून घेतल्या गरमागरम मस्त, आणि त्याच्यानंतर मग आम्ही लगेचच जेवायला घेतले। आता मला इथं भाकरी किती लागतात, 2 नाही तर 3 लागतात, कधी 3 कधी 2च बास होतात। त्यामुळं पटापट भाकरी पण झाल्या। अशा प्रकारे भरली वांगी आणि भाकरी मस्त वाढून वगैरे घेतलं आणि हा बेत माझा पूर्ण झाला, बघू शकता।